साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली, साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू सावली, जीव वळून लावी माझी ग तू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई. आई विना. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव गायत्री गणेश वेद्रुक. माझ्या आईचे नाव पूजा गणेश वेद्रुक, गाव बापरडे. मी आज माझी आई या विषयावर बोलणार आहे. माझी आई. आई हा शब्द जगातील प्रेमळ आणि सुंदर शब्द आहे. आई हा शब्द जरी साधा सोपा वाटला तरी संपूर्ण जग सामावून घेण्याची ताकद या शब्दात आहे. आपण आईशिवाय जीवनाची अपेक्षाच करू शकत नाही, म्हणून आपण आईचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. खरं तर शब्दात आईची थोरवी सांगण्यासाठी मला शब्द देखील अपुरे पडतील. आईचे महत्त्व सांगण्या एवढी मी नक्कीच मोठी नाही. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान असणारी माझी आई, हिच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. असं म्हटलं जातं की देव या जगात येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईला पाठवले. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. आई नोकरी करत नाही किंवा पैसे कमवत नाही, पण घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी ती विनामूल्य पार पाडत असते. देवाने मला इतकी सुंदर आई दिली, त्यामुळे मी देवाची सदैव ऋणी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. कारण या जगात आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात आईमुळेच अर्थ प्राप्त झाला आहे. आईविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आपण कितीही मोठे झालो तरी आईसमोर आपण लहानच असतो. माझी आई माझ्या कुटुंबातील आधारस्तंभ आहे. आई म्हणजे वासराची गाय, लंगड्याचा पाय आणि दुधावरची साय असे अनेक उपाधींनी आईचे सुंदर वर्णन केले आहे. धन्यवाद. सर्वप्रथम माझा तुम्हा सर्वांना नमस्कार. माझे नाव सान्वी विनायक अनुभवणे आहे. माझ्या आईचे नाव सिद्धिविनायक अनुभवणे आहे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आर्यभट्ट हायस्कूल परेल मुंबई आहे. मी आज माझ्या आईबद्दल बोलणार आहे. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार आई माझी. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित ग्रामस्थ, पालक व माझ्या प्रिय मैत्रिमित्रांनो, माझा तुम्हाला नमस्कार. आई हा शब्द उच्चारतानाच आपल्याला एका विलक्षणीय नात्याचा अनुभव येतो. ते खरं तर शब्दात सांगता न येणारं आहे. माता आपल्या लेकरांसाठी काही नाही करत. 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात सांभाळते. मरण यात्रा सहन करून आपल्याला जन्म देत सर्वस्वी अवलंबून असलेल्या चिमुकल्या जीवाला हाताचा पाळणा करून सांभाळते. बोलायला शिकवते, बोटाला धरून चालायला शिकवते, आपले पालनपोषण करते व तिच्या कुशीत मायेची ऊब देते. आपल्याला दूधरूपी अमृत पाजते. आपल्या लेकरांवर सुसंस्कार व्हावेत म्हणून सतत धडपडत असते. आणि आपण आजारी असल्यावर किती काळजी घेते आपली आई. होय मित्रांनो, अशीच आहे माझी आई. माझ्या कुटुंबातील सगळ्यांना खूप मोठा आधार वाटतो माझ्या आईचा. वात्सल्यरूप आई, संस्कारांचे भंडार. आई थोर थोर उपकार, तुला लाख लाख नमस्कार. आई हे आपल्याला मिळालेलं सर्वात अनमोल रत्न आहे. आपल्या आयुष्यात प्रचंड मालमत्ता, संपदा, मालमत्ता, दागदागिने असेल, परंतु पाठीवरून मायेचा हात फिरवणारी आई नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे. म्हणून तर म्हणतात, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. खरंच मित्रांनो, मला तर आई विना एका दिवसाची पण कल्पना करवत नाही. शेवटी देवाकडे माझे एकच मागणे, दीर्घ आयुष्य दे तिला जिने मला जन्म दिला. दीर्घ आयुष्य दे तिला जिने मला जन्म दिला आणि प्रत्येक जन्मी
फक्त तिचाच गर्भ दे मला, तिचाच गर्भ दे मला. जगातील सर्व मातांना माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे नाव दीक्षा योगेश जोई. माझ्या आईचे नाव सारिका योगेश जोई. माझी आई यावर माझे 4 शब्द. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. माझ्या आईने मला 9 महिने पोटात बाळगून या सुंदर विश्वात मला जन्म दिला. तिच्याबद्दल बोलायला आणि लिहायला मला हा एक जन्मही कमी पडेल. आई स्वतः न जेवता मला जेवायला देते, ती माझी आई. सकाळी लवकर उठून माझी तयारी करून मला शाळेत पाठवते. ती तर नीट झोपतही नाही. माझी आई माझ्यासाठी सर्व करून मला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य घालवत आहे, ती माझी आई. असं म्हणतात की देव एकाच वेळी प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहू शकत नाही, म्हणून देवाने आईरूपी देव या जगात पाठवला. ज्याला आई नाही त्याला विचारा की तुझं कसं चाललंय, मग समजेल की आई काय आहे. तिच्यामुळेच हे सुंदर जग सुंदर रूपी कसे जगावे हे मला समजते. धन्यवाद आई. आम्हा सर्व बालकांना मत व्यक्त करायची संधी दिली आहे, त्याविषयी तुमचे खूप खूप आभार. आई म्हणजे देव पृथ्वीचा, आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे मैत्रीण गोड, आई म्हणजे मायेची ओढ. आई हा शब्द खूप सुंदर व प्रेमळ शब्द आहे. आई हे आपल्या जगात दुसरं देवाचं रूप आहे. आई पैसा कमवायला बाहेर जात नाही, आई नोकरी करायला बाहेर जात नाही, तर ती उत्तमरित्या घराची जबाबदारी सांभाळते. आई आपल्याला लहानपणापासून मोठं करण्यापर्यंत आपले पालन पोषण करते, आपली जबाबदारी घेते, आपल्यावर संस्कार करते, आपले छान शिक्षण हो यासाठी खूप खूप ती देवाकडे प्रार्थना करते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते, कारण आई नसेल तर आयुष्याला काही अर्थच उरत नाही. आई ही आपल्यासाठी खूप एक मोठा आधार असतो. आईशिवाय कुठलेच काम होत नाही. आई ही आपल्या जवळची सर्वात मैत्रीण असते. हे खूप मौल्यवान शब्द आहे. आई लेकरासाठी खूप कष्ट करते व खूप पैसा कमवते आपल्या मुलाचे शिक्षण पार पाडण्यासाठी. त्यामुळे आई ही सगळ्या मुलांना खूप महत्त्वाची असते. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. Hello, first of all, today, August 5th, I wish everyone a happy Independence Day as we celebrate the freedom of our country, India. I sincerely thank everyone who has given many children like me the opportunity to express our feelings about our mother, especially Amit Kaka and his associates for this wonderful opportunity. Friends, we have all revered great mothers like Sham's mother, Jizabai, the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, and Savitribai Phule, who began educating girls, and Grandmata Ahilyabai Holkar, who built an empire even after losing her husband's support. And I bow down to all these great mothers and remember their virtues with deep respect. In this context, no child in the world has grown so big that they can completely express their gratitude towards their mother. Each person's mother is the one who brings them into this world and performs the noble act of bringing them here. However, today's topic for this competition is my mother, Maji Ai, and I will make an effort to present my understanding of mother Ai through this speech. Friends, my mother was born into a very poor family in a village where she had to walk 4 kilometers to attend school. Despite these harsh conditions, she completed her education up to a 7th grade with younger siblings at home and poor financial situation. She moved to Mumbai to work as a domestic worker. She started helping her younger siblings, their education, and supported her parents at home. It is the greatest fortune of my life that I was born to such a remarkable mother. Despite the challenging conditions she faced, no matter how much I can try, I can never repay the debt of all that mother has done for me.
My mother, who taught me to walk by holding my hand and never spread the road when it came to correcting my mistakes in studies. Even now at 12 years old, I can never forget one sentence my mother taught me. Never lie, never have a bad thoughts about others while living your life. Even if I spend my entire life thinking about my remarkable mother, it will be insufficient. So I bow down to my mother and thank all the organizers once again. Thank you. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः येऊ शकत नाही, म्हणून देवाने आईला पाठवलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई ही खूप महत्त्वाची असते. आईबद्दल किती चांगले सांगितले तरी ते कमीच आहे. आपल्याला चांगले विचार आणि चांगली शिकवण आपली आईच देते. आपल्याला काही कळत नसले तेव्हापासून ते आपल्याला काही कळेपर्यंत आई आपली काळजी घेते. मला माझ्या आईने माझ्या पायावर उभे करून चालणे शिकवणारी, ते मला माझ्या पायावर उभे करण्यासाठी मेहनत करणारी माझी आई. मला माझी आई खूप आवडते. माझं नाव आहे वेदांश रोशन शेलार. आजचा विषय होतोय माझी आई. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आई माझी पहिली गुरु आहे. असे कुंभार एक मातीच्या गोळ्याला चांगलं बनवतात, तशीच माझी आई मला चांगली बनवते. माझी आई छान छान पदार्थ बनवते, मग मला खायला खूप आवडतं. माझ्या आईने छान छान भजन शिकवलं आहे. त्याच्यामधला एक आवडतं भजन बोलतोय. एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्यालो. भूक बाकडीची छाया झोपडीची, भूक बाकडीची छाया झोपडीची, इभाळ्यात द्यावी उग गोंगडीची, इभाळ्यात द्यावी उग घोंगडीची. मोन माय सारी उगाळून प्यालो, मोन माय सारी उगाळून प्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्यालो. असे भजन माझ्या आईने शिकवले, ते मला फार आवडतात. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने घडवलंय, तसेच माझ्या आईने घडवलं आहे. माझी आई मला खूप वेळ देते आणि माझी आई खूप माझ्यासाठी मदत करते. मी बोलतो ते करते आणि माझी चूक असतात ते मला सांगते की असं नको करू, मग मी नाही शब्द बोलतो. जेवढं माझ्या आईसाठी जेवढं बोलू ते खूप कमी आहे आणि मला माझी आई खूप आवडते. थँक्यू. सोनाली जाधव आहे. हॅलो मम्मा. हॅलो मम्मा. एक पडूला
मला आई खूप आवडते. अभ्यास शिक्षण देणारी खूप असतात, पण खरं शिक्षण देणारी आईच असते. पाळणा लावणारे खूप असतात, पण अंगाई गाऊन झोपवते, पण ती आईच असते. सारखी जगी नाही मूर्ती ती आई फक्त आईच असते. पाळणा वाढवले खूप असतात, आशीर्वाद देणारी आईच असते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप प्रेम करते. माझे मला खूप काळजी घेते. माझे मला सकाळी उठून नाश्ता बनवते. मला आईसोबत बाजारात जाताना खूप आवडते. माझी आई खूप प्रेम करते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. साधी भोळी माझी आई, सुखाची ग तू साऊ